आईला वरून कसलं वाटतंय खतरनाक. पुढले भावा मजा एन्जॉय मजा आली भावा. हा एक गेम आहे बघा. हा नोटांचा बंडल ठेवलाय. नमस्कार मंडळींनो, मी अक्षय सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग करण्याचं विशेष कारण म्हणजे ना, आज मडगावला जत्रा आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही दुकान बघू शकता. लोकांमध्ये ब्लॉगिंग करतोय. ते लादण्यासारखं याच्यात काही नाही आहे, कारण की आपलं प्रोफेशन आहे असं म्हणू शकतो मी. आता याला प्रोफेशन धरून चाललोय मी. तर मी आता आज मडगावच्या या वेळेमध्ये आहे. तर गावाकडे जशी जत्रा भरते बघा, त्याच प्रकारे ना इथे जत्रा भरली जाते. तर मी तुम्हाला थोडक्यात गोव्याची जत्रा कशा प्रकारे भरते आज दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न राहील. आज भरपूर क्राऊड आहे, तर या क्राऊडमध्ये ब्लॉगिंग करते. काही आपल्याला ना त्या पाळणे आम्ही म्हणत होतो मराठी भाषेमध्ये आपल्या, पण त्याला मला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहीत नव्हतं. तो समोर दिसतो बघा, तो कॅडमिल आहे आणि त्याच्या अपोजिट आहे तो क्रॉस असं म्हणतात त्याला. तर ये जो अपना भाई है ना, उसने हमने को बताया कि उसको कैडमिल और क्रॉस बोलते हैं. अगर कुछ आपको ज़्यादा जानकारी रहेगी तो आप कमेंट कर सकते हो अपने ब्लॉग में. काहीच आपण ना या आता कॅडमिलमध्ये बसणार आहे. पुंडली भाव बसायचं ना. हां पुंडलिक म्हणतो की या कॅडमिलमध्ये बसायचं आपण. तर आपण आता या कॅडमिलमध्ये बसणार आहे. आयुष्यामध्ये पहिला एक्सपिरियन्स असेल, कारण की मी कधी याच्यामध्ये बसलो नाही. तर आपण या कॅडमिलमध्ये बसणार आहे. आपल्या पाठीमागे बघत असाल तुम्ही, भरपूर आहे बघा. जत्रा जशी गावाकडे भरते बघा त्याच प्रकारे भरते. फक्त जत्रेला आपल्या कसं देवाची पूजा केली जाते. इथं फेरी असतात. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या आपण तुम्ही खरेदी करू शकता वस्तू, तुम्हाला घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला यूज होतील अशा वस्तू तुम्ही इथं खरेदी करू शकता. गाईज आपल्याला ना एवढी दुकानं फिरलो, पण शेवटी आहे ना आपलं मन इकडेच आलं बघा. कारण की आपल्याला आवडते ते ग्रीनरी. तर बघू शकता तुम्ही इथं सगळं डुप्लिकेट आहे, पण आपल्या डोळ्यांना एकदम मनमोहक आहे बघा. हे सूर्यफूल हे आपण ओरिजिनल बघितलंय, पण कसं वाटतं बघा याच्यामध्ये. हे नवीन नवीन फुलांची झाडं, हे सर्व प्लॅस्टिकचं आहे बघा, पण आपल्या डोळ्यांना ना शांतता देत आहे. त्यासाठी ना झाडं जगवा आणि घरात असले ओरिजिनल फुलं लावा. हा माझा एक्सपिरियन्स सांगतो मंडळींनो. मी एवढं फिरलो, पण शेवटी आहे ना माझं परत परत मन इकडेच आलं बघा. जर हेच फुल जर ओरिजिनल असतं तर हे बघा किती भारी वाटते ना. काहीच आपण आता तिकीट 2 घेतली. आता आम्ही बसणार आहे दोघं जण. आम्ही कॅडमिलमध्ये बसलोय मंडळींनो. आता आपला अनुभव हा पुंडलिक सांगणार तुम्हाला. पहिला आम्ही बसतो आणि वर जर आवाज आला नाही ना तर माफ करा, वरून मी काय बोलणार नाही, फक्त शूट घेईन. पुंडलिक भावा रेडी आहेस ना. पुंडलिकच्या चेहऱ्यावर बघितल्यावर असं वाटतं की पुंडलिक अगोदरच घाबरलाय. मित्रा घाबरू नकोस, बसल्याशिवाय तरी अनुभव येत नाही. काहीच आम्ही आता वर बसलोय. पुंडलिक आणि मी लावून बसलो बाबा. आता काय होतंय, तर आपण आहे ना आता कॅडमिल मध्ये बसलोय. एवढं काय सपोर्टेड आहे, पण अजून काय चालू केलं नाही त्याने. पण भीती वाटतंय थोडी थोडी. बघा वरून कसं वाटतं बघा, एकदम वरून. काहीच आपल्याला वरून बघा, वरून अरे काय विषय नाही, काय विषय नाही. मजा एन्जॉय मजा आली बाबा. पोटात ढवळलं. मला काय वाटतं, भारी वाटलं बाबा. हो काही मडगाव सिटी बघा वरून कशी वाटते. आम्ही आहे ना आता वरती आहे एकदम बाबा. असं वाटतं ते बिल्डिंगच्या बरोबर आहे. कसं वाटतं खाली बघा बघा. त्या गाड्या जातो, गाड्या तिकडे जातात बघा, खतरनाक. तिकडे बघा त्या रोड आहे आणि आम्ही किती हाईट वर आहे. पुंडलिक बाबा मजा. पुंडलिक रडलाय. काय मला काय वाटलं नाही. नंतर फर्स्ट टाइम बसण्याच्या पूर्वी भीती वाटत होती, बसल्यानंतर काहीच वाटलं नाही मला. आईला हा पुंडलिक ना
हवे तर बघा वरती आहे ना, वरून असा एक्सपिरियन्स सांगतो आपला. ए नीचे लो गाईस, खतरनाक. ये देखो, तेव्हा खाली थांबली. ए, रुको, रुको, रुको. रुको, बसोगे, रुको. गाईस, लय खतरनाक. मी तर सुरुवातीला जसं स्पीड वाढत गेलं ना, मोबाईल सरळ ठेवून टाकला बघा. जसं वर जोर जोरात फिरत होता ना, मी सरळ मोबाईल ठेवून टाकला. पुंडलिक जोर जोरात आरडत होता, मला मोबाईल पकडायला सोडा, मी मलाच पकडत होतो असं. पुंडलिक भावा, करा अनुभव सांग. अरे भावा लय एन्जॉय केलं. फर्स्ट टाइम बसण्यापूर्वी वाटत होती की लय भीती वाटत होती, पण तिथं वर गेल्यावर काहीच वाटत झालं मला. खतरनाक. मस्त अनुभव आला एक. तर असं वाटत होतं ना वरून पडतोय का काय. मला तर जाम भीती वाटली. पुंडलिक घाबरत नव्हता, पुंडलिकला मानलं पाहिजे. मंडळींनो, आता आम्ही ना थोडं इकडे तिकडे फिरतो. तर बाकीची आमची मंडळी म्हणजे मित्रमंडळी कुठे गेली ती बघतो पहिला. मला बोलायला सुधारे ना, कारण की पूर्ण पोटा ढवळते होते वरती बसल्यावर. ऑनलाइन चेक 570 रुपये. याला काय इसको क्या बोलते? रैबिट ईयर. गाइस, रॅबिट इयर देख सकते हो आप. आता सध्या ना हे ट्रेंडिंगला चालू आहे, त्यामुळे संतोष पण घेतोय. तर सध्या ना संतोष दाखव भावा कसं आहे काय. गाईज बघा, हे ट्रेंडिंगला सध्या आहे. रॅबिट एअर असं म्हणतात त्याला. तो गाइस, हाँ भैया लास्ट 200 में दे दो. जेव्हा बालपण असते ना मंडळींनो, त्यावेळेस आपल्या हातात एवढं हे नसतात, पैसे नसतात, त्यामुळे काही गोष्टी राहतात. पण ज्यावेळेस आपण मोठा असतो बघा, पैसे असून पण आपण या गोष्टींचा आनंद घेऊ शकत नाही. खरी गोष्ट आहे आई. हा बरोबर. कारण की पैसे असून पण आपण या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही, बरोबर ना. पण ज्यावेळेस आपण लहान होतो ना, तेव्हा या गोष्टी, ते ट्रॅक्टर म्हणा, ते बंदुकी म्हणा, काय काय, पण त्यावेळेस का नाही विचार करावा लागत होतं. परिस्थिती पुढे आपण सगळं विचार करत होतो. पण आता पैसे असून पण आपण आता घेऊ शकत नाही. हे दिवस आठवतात. या अशा जत्रेंकडे बघितलं ना, पहिले दिवस आठवतात. असो, काय जास्त आता लांब होत नाही, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की करावा. कारण की जत्रेमध्ये मंडळींना दुकानं येतात, बाकी सर्व तेच असते. पण मी आहे ना, नवीन काय मला बघायला भेटतं का, मी या शोधत असतो. आज मी कॅडमिलचा अनुभव घेतलाय. वरती गेल्या जाम भीती वाटते. मात्र जसं जसं जोरात फिरायला लागला बघा, तर मोबाईल मी ठेवून टाकला. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट.